उकडे आणि पाटील किती लोक पाहिजे. नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर चला, आज आहे गुरुवार आणि श्रावणातला हा दुसरा गुरुवार आणि वातावरण बघा आमच्या इकडं कंटिन्यू असंच आहे, ढगाळ, पण पाऊस मात्र काही नाही, फक्त अशी भुरभुर थोडीशी. तर आता सकाळचे बघा 8 वाजलेत आणि 7 वाजलेत. आता आमचं सगळं काम आवरलंय. काम म्हणजे गायांचा धारा वगैरे आणि गोकर्णीचा वेल बघा एवढा छान आलाय ना. मी सारखा कट करते याला, पण असा एवढा छान असा भरून आलाय ना फुलांनी, असा चांगला असा डेरेदार झाला. एवढी छान फुलं आणि त्याला कळ्यासुद्धा एवढ्या छान आल्यात. रोजची फुलं अशी देवाला सापडतात. तर छान वाटतं असं दारात असं फुलाचं झाड असणं आणि त्यात गोकर्णीचं झाड आहे. त्यामुळे मला खूप असं भारी होतं. म्हणजे वाटतं. आणि आमची फिसूबाई बघा, त्या नेहमी माझ्यासोबतच असतात मी घरी असली की. आणि आता हे एक सीताफळाचं झाड आहे. तर याला यंदा मात्र कुठंतरी कवचित अशी फळं लागलेत. नाहीतर एवढी भरपूर ह्याला फळं असतात ना, कांडीगणीस फळं असतात. एवढी आम्हाला कंटाळा येतो. आता मी आज तुम्हाला खोटं नाही बोलत, आज गुरुवार आहे, पण मी देवपूजा करायचं म्हटलं ना, मला एवढा वेळ लागतो. मला कसं वाटतं कुठलं काम केलं ना, तर व्यवस्थित झालं पाहिजे, कुठलं काम असो किंवा देवपूजा असो. त्यामुळं मी आज देवांना काय अंघोळ घातली नाही, पण फक्त उदबत्ती केली, जुनी फुलं काढली आणि नवीन फुलं वाहिली, एवढं आज केलंय. कारण असं कधी होत नाही, पण आज मात्र केलंय. कारण आज बारामतीला जायचं होतं. मी आणि माझी मोठी लेक श्रेया निघालोय. तर आता घरापासून अर्धा किलोमीटर चालत यावं लागतं मेन रोडला येण्यासाठी. कारण बसने जायचं म्हटलं तर. तर आम्हाला जास्त वेळ काही थांबावं लागलं नाही. 5 मिनिटात तर आम्हाला बस मिळाली सुद्धा आणि एवढी गर्दीसुद्धा नव्हती. आता 11 वाजलेत. आम्हाला 11ची बस मिळाली. आणि कधी-कधी काय होतं ना, एवढी भरपूर गर्दी असते ना, कॉलेजची मुलं ही असतात. आता सगळ्यात अगोदर आलो, इथं शिवमंदिर एक, तर चला म्हटलं आज जर कधी आलो ना बारामतीला, जास्त काही येणं होत नाही, पण कधी आलोच तर इथं मंदिरात येतो, दर्शनही घेतो. आता हे नंदी महाराज बघा एवढे मोठे येतं. आता मी बेलपत्र काय आणलं नव्हतं, घरचं पण होतं, पण तरी लक्षात नाही घाईघाईमुळं. मग म्हणलं चला आता इथलं देवापासलंच मी इथलं बाहेर कासावापासलं बेलपत्र एक चोरलं. आता चोरीच केली म्हणायचं देवाच्या दारात, नाही का. तर असं चालतं, असं कोणी वाहिलेलं बेलपत्र जरी आपण नाही ना आणलं, असं वाहिलं ना ते घेऊन तरी पण चालतं. मग तिथं सोय आहे, तांब्या, बादल्या छोट्या-छोट्या असं पाणी घालण्यासाठी. मग मी पण हापशावरून जाऊन पाणी आणलं आणि महादेवाला वाहिलं. मग नंतर पाया पडले. आता श्रेयाला आत काय म्हणजे येता आलं नाही, त्यामुळं ती नको म्हणली गेल्या वेळेस, कारण ती घसरली होती. त्यामुळं ती तिथंच तिने लांबूनच दर्शन घेतलं. नंतर बाहेर आल्यावर बघा अशी शिवशंकरांची एवढी छान अशी मूर्ती आहे. आणि नंतर आम्ही पेठेत आलो. पेठेत आल्यावर मला समोर लगेच मला हा बांगड्यांचा गाडा दिसला. एवढ्या छान-छान अशा लांबून बांगड्या वाटत होत्या आणि मला पण अशा आवडत होत्या. पण प्रॉब्लेम एकच होता की त्या काचेच्या नव्हत्या. आता काचेच्या आणि हे कशाच्या जाड होत्या, ब्रॉड, आणि डिझाईन पण एवढी चांगली नव्हती. तरी पण मी एक घालून बघितली आणि श्रेयाला मी विचारत होते, घेऊ का नको, काय करू? तर ती नको म्हणत होती, कारण तिला म्हणजे आवडल्याच नव्हत्या ह्यातल्या कुठल्याच. आणि मला एक आवडल्या होत्या, पण त्याची पण डिझाईन एवढी काय अशी बरोबर वाटत नव्हती. त्यामुळे बघा एवढ्या जाड आणि अशा ब्रॉड होत्या. त्यामुळं मी काय मग कॅन्सल केलं, म्हणलं परत बघूया. आणि नंतर आम्हाला जे मेन काम जे करायचं होतं ना, आम्ही तिथं आलो. लांब चालत यावं लागलं, कारण माझी ही श्रावण महिन्यातली माझी पहिलीच अशी काही खरेदी आहे. मला खूप म्हणजे असा आनंद वाटतोय ना, कारण असं कधी काय आपण असं छोटंसं आपल्या किचनसाठी एखादी वस्तू घ्यायला गेलोय, खूप आपल्याला म्हणजे असं हे होतं. तर मला सुद्धा असाच खूप आनंद झाला होता. कारण आहे ना, मी तर म्हणते किचन म्हणजे आपलं हे माहेरघर असतं, होय का नाही. आता शोधून कंटाळा आला होता, ते काय सापडलं नाही. मग आता भूक लागली होती श्रेयाला पण. श्रेया म्हणली चल आता, मग चीज पाणीपुरी खाल्ली. परत नंतर दुसरीकडे आलो. तिथं पण जरा कोल्ड कॉफी घेतली आणि परत आम्ही तिसरं दुकान फिरून आलो तिथं. तर इथं कसं जास्त अशा काही व्हरायटी नाहीत. आता आपल्याला कशी सवय असते जास्त व्हरायटी बघायची पाहिजे. आम्ही दोघे एवढ्या कन्फ्यूज झालो होतो, कोणचं घेऊ कोणचं नाही काय कळतच नव्हतं. कारण मी पण म्हणजे हे पितळाची जी भांडी आहेत ना, मी पहिल्यांदाच घेत होते. त्यामुळं मला पण कळत नव्हतं. आता ही शॉपिंग माझी मात्र छोटीशीच आहे, पण मनाला एवढी मोठी सुख आणि समाधान देणारी आहे ना.
तर आता एक जे होतं ते होतं कंपनीचं, आणि दुसरं जे होतं ना ते असं मी शोधून शोधून त्यांना मी असं काढायला लावलं होतं. ते तुम्ही सांगा कमेंटमध्ये, हे छान वाटतंय की हे छान वाटतंय, कोणतं छान आहे? माझं आता डोकं हँग. आम्हाला दोन्ही आवडले, हे पण आवडले हे पण आवडले, पण घ्यायचं एकच आम्हाला असं झाले. कन्फ्यूज आहे आम्ही. हे छान वाटते, ह्याची प्लेट छान आहे आणखी, हो ना? आता ही श्रावणातली माझी पहिलीच खरेदी होती. आपल्याला कसं असतं आपल्या बायकांचं, काही छोटंसं जरी काही जरी घ्यायचं म्हणलं आपल्या किचनसाठी वस्तू, की आपल्याला खूप आनंद होतो. कारण किचन म्हणजे मी तर म्हणते आपलं माहेरघर असतं, बरोबर आहे ना. कारण आपण 24 तास त्याच्यात असतो आणि आपल्याला ते भारी वाटतं. आता तिथून आम्ही सिलेक्ट केलं, घेतलंय आम्ही, ते तुम्हाला दाखवते मी नंतर व्हिडिओच्या शेवटी. नंतर आम्ही इथं मंडईत आलो. आता थोडंफार काही घ्यायचं होतं, मग चल म्हणलं श्रेयाला पण थोडंफार काहीतरी घेऊन जाऊ आता जाता जाता. आणि आज गुरुवार असल्यामुळं भरपूर अशी मंडई भरली होती. आता तिथून आलो आम्ही नंतर इथं बांगड्यांच्या दुकानात. तर बांगड्या म्हणलं की कोणाला नको आहेत, होय का नाही. तर मला सुद्धा भरपूर अशा म्हणजे बांगड्या आवडतात बरं का. आता चला म्हणलं बांगड्या घेऊ. मी इतक्या वेळ बांगड्या बघत होते ना, खरं तर इथं बघू शकताय तुम्ही, एवढ्या छान छान अशा बांगड्या होत्या ना, म्हणजे नावं ठेवायला कुठंच अशी काही जागा नव्हती. आणि एवढ्या छान बांगड्या तिथं मी घेतल्या. घरी आल्यानंतर एवढा असा आम्हाला कंटाळा आला होता ना, त्या श्रेयाने आता ब्रेड घेतले होते, तर तिने त्याचेच ते ब्रेड हे केलं. आता म्हणलं चला आता ह्यांचं हे चालू आहे, आता ह्याच्यावर काय फक्त आता पोट भागणार नाही. मग आता मी थोडंसं म्हणलं आता शिरा बनवू, कारण आमच्या यांना पण शिरा गोड आवडतो भरपूर. आणि मी पण हे खाल्लं होतं, आम्ही सगळ्यांनी थोडा थोडा नाश्ता खाल्ला होता. तर शिरा घ्यायला गेले, तर आता रवा बघा, 3 ह्याच्यात अगोदरचा शिल्लक रवा होता 3 ठिकाणी. आता म्हणलं तो चाळून घ्यावा अगोदर, कारण फ्रीजमध्ये काय वेळेस काय होतं, तसंच थोडंसं राहिलं की तसंच गाठ बांधलेली राहते. माझ्याकडून असं होतं कधी कधी, तुमच्याकडून होतं का ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता हे 3 प्रकारचा म्हणजे 3 ह्याच्यातला शिरा रवा काढला आणि चाळून घेतला. आता फ्रीजमध्ये ठेवतो ना, त्यामुळं असं आळीजाळी काय होत नाही, चांगलाच असतो. आता तो चाळून घेतला आणि आता म्हणलं चला आता पटकन असा रवा भाजून घेऊ. आणि रवा भाजताना आहे ना, खरं तर मी अगोदर आहे ना गरम करून घेते आणि नंतर मग भाजते, म्हणजे काय होतं रवा पण चांगला भाजला जातो आणि नंतर मग तूप टाकलं जातं. आता तूप पण संपत आले, चमच्याने थोडं थोडं माझं मी बघते काढते, कारण एका हाताने मी फोन धरलाय, ट्रायपॅड आहे ना थोडंसं खराब झालंय त्यामुळं, आणि एका हाताने माझं करणं काम चालू आहे. आता काय होतं कधी कधी एका हाताने म्हणलं ना काम करायचं आणि एका हाताने जर कॅमेरा पकडायचा म्हणलं फोन, की म्हणजे बराच वेळा असं इकडं तिकडं होतं, काहीतरी चुका होतात. आता मी ह्या वेळेस मात्र पहिल्यांदाच मी असा शिरा बनवते. असा म्हणजे कसा शिरा भाजून घेतलाय आणि त्याच्यातच मी दूध ओतले आणि पाणी पण ओतणारे, पाणी गरम करण्यासाठी ठेवले. नाहीतर मी शिरा अगोदर बाजूला काढून ठेवते भाजून झाल्यावर आणि नंतर मग पाणी दूध उकळून हे करते. पण यावेळी मात्र चला म्हणलं बरेच जण पण असेच करतात, म्हणलं आपण पण यावेळी ट्राय करून बघूया, म्हणून मी पण तसंच केलं. त्याच शिऱ्यात मी गरम पाणी आधी केलं होतं, गरम पाणी करून घेतलं आणि ते ओतलं, दूध ओतलं आणि नंतर म्हणलं आता इथं काजू ठेवले होते भिजत थोडंसं दुधात, म्हणलं जरा भिजल्यावर पण जरा चांगले लागतील मग, कारण शिरा लगेच होतो ना. आणि मग इथं वेलदोडे टाकले. वेलदोडे तर आमच्यात म्हणजे सगळ्यांनाच आवडतात, जास्त जास्त टाकले तरी आमच्यात चालतात सगळ्यांना, कारण त्याची स्माईल जी असते ते सगळ्यांनाच आवडते आणि त्याची टेस्ट पण. आणि आता शिरा ह्यांना म्हणलं ना की ह्यांचं काही नसतं, त्यांना आवडतो शिरा. आणि नंतर थोडासा वाफवून घेतला आणि नंतर मग मी साखर टाकली त्याच्यात. साखर हलवताना हे ना एका हाताने एवढा त्रास होतोय. आता थांबावायचं जरा बाजूला ठेवते, साखर मिक्स करते आणि मग तुम्हाला दाखवते. आता नाहीतर काय होतंय, साखर हलवत आणि ते व्यवस्थित काय मग सगळ्या शिऱ्याला साखर काय लागणार नाही. आता थोडंसं मीठ टाकायचं राहिले, मीठ टाकल्यावर मग शिऱ्याला आणखीनच चव येते ना मग जास्त, मग म्हणून थोडंसं मीठ मी थोडं वाईज जरा किंचित वाईज जास्तच टाकते. आता बघा शिरा सगळा हलवून ही व्यवस्थित मस्त झाला आहे आणि चांगला असा थोडासा जरा वाफवून घेते एक 5 मिनटं बारीक गॅसवर. आणि बघा आता बघू शकताय तुम्ही
चांगला सुटसुटीत झाला, छान झाला आहे. मी पहिल्यांदाच केला होता असा, त्यामुळे मला वाटत होतं भीती की चिकट होतंय की काय, पण नाही, एकदम छान झाला होता. आणि हे बघा माझी खरेदी. तर एवढं एक मी ताट, एक सेट मी आणला आहे तेवढा एकच ताटाचा. तर मी हेच सिलेक्ट केलं, कारण ते दुसरं जे होतं कंपनीचं ते पण छान होतं, पण ते काय आवडलं नाही. तर त्याला थोडंसं असं किनारीला हे होतं, असे एकदम असे डिझाईन होती. म्हणलं हिरवागार होईल, मग मला हे खूप छान आवडलं. वाटी, प्लेट आणि तांब्या तर मला एवढा आवडला ना, म्हणलं जाऊ दे ग्लासपेक्षा तांब्याचा. आणि तांब्या पण खूप जाड आणि जड पण आहे. ते झाल्यानंतर मग इथं मी बांगड्या पण ह्या खरेदी केल्या. आता ह्या कोणत्या रेशीम माहीत का, बहुतेक त्या ह्या असतील. आणि ह्या बघा, ह्या एक थोड्याशा अशा ग्रीनमधून घेतल्यात. आणि ह्याच्यावर जे आहेत ते टिकली नाही, तर खडे आहेत चांगले, म्हणजे असे त्याला हे केलेले आहेत ग्लूनी, पॅक केलेले आहेत. म्हणून बांगड्या घेतल्या. मला जास्त करून अशा ग्रीन हिरव्याच बांगड्या आवडतात. दुसऱ्या पण घेते, असे घालते मी कधीतरी रोज वापरायला इथे. पण अशा लग्नात किंवा असं काय कार्यक्रम असला की हिरव्या बांगड्यांशिवाय आपल्या हातांना शोभाच नाही, होय की नाही. तर माझी आजची खरेदी छोटीशीच होती, पण माझ्या मनाला ती खूप आनंद देणारी होती आणि माझ्यासाठी खूप मोठी होती. तर चला, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? जर आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.